हॅलो. धन्यवाद डीजे. सलामीची जोडी मैदानात उतरलेल्या जितेश आणि महेश यांच्या रूपात. जितेश स्ट्राईक एंडवरती आणि महेश नॉन स्ट्राईक एंडवरती. मुकेश सलामीचा षटक घेऊन येत आहे साईबाबा या संघाकडून. पॉवर प्लेचं षटक असणार आहे ज्याच्यामध्ये 38 सर्कलच्या बाहेर फक्त एक खेळाडू. राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील. एक स्लिपच्या मदतीने गोलंदाजी करणार आहेत मुकेश. स्ट्राईक एंडवरती आहेत उजव्या हाताचे एक आकर्षक विठ्ठल रखुमाईचे फलंदाज जितेश खारकर आणि त्यांची साथ देत आहेत त्यांचेच बंधू महेश खारकर नॉन स्ट्राईक एंडवरती. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील मुकेश. जितेश यांना टप्पा खाऊन खाली राहिला. पहिल्या चेंडूवरती रनआउटचा संधी चालून आली होती परंतु चुकीचा एंड निवडला आनंद यांनी. जर नॉन स्ट्राईकला फेकला असता तर कदाचित रनआउटचा चान्स आला असता. एक धाव धावून पूर्ण. जितेश यांनी स्वतःची वैयक्तिक पारी सुरू केली 1 धावेने आणि संघाची देखील 1 धाव एका चेंडूवरती. चांगला चेंडू क्लोवर डिलिव्हरी एच लागून जातोय. लेग गली रिजन मध्ये पुन्हा एकच धाव मिळते. 2 चेंडूंवरती 2 धाव. चांगली अचूक गोलंदाजी करतायत मुकेश आपल्या संघासाठी. कुठलाही लूज डिलिव्हरी नाही टाकत आहेत. फलंदाजाला मोठा फटका मारू देत नाहीये. तर एका धावावरती रोखून ठेवले. पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डीप मिड विकेट रिजन मध्ये 2 धावांसाठी. पहिल्या 2 धावांचा एक मोठा हवा याला. धावसंख्या जाते 4 धावांवरती. 3 चेंडू 4 धावा. चांगला फटका जितेश यांच्या बॅटेतून. बॅकफुटला जाऊन कट करण्याच्या प्रयत्नात चेंडू टप्पा खाऊन आतल्या दिशेने वळला. कट झाला तो चेंडू. निर्धाव असा चेंडू निघतोय. धावसंख्या थांबले 4 धावांवरती. चेंडू झाले 4. धावसंख्या झाले 4. खूपच सुरेख अशी गोलंदाजी सुरेख अशी किपिंग. उदय प्रथमच खेळतायत साईबाबा संघाकडून आणि पहिल्याच मॅचमध्ये एक चांगली स्टंपिंग करून एक विकेट मिळून दिलाय आपल्या संघासाठी आणि चांगला मोठा हादरा दिलाय तो विठ्ठल रखुमाई संघाला जितेश यांच्या रूपात. आणि आता तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज जात आहेत अमोल. आणखीन एक चांगले एक आकर्षक खेळाडू एक चांगला बॅट्समॅन विठ्ठल रखुमाई संघाचा. त्यांचं थांबणं इथं आता गरजेचं कारण मोठी धावसंख्या जर साईबाबा समोर उभारायची असेल तर अमोल यांना थांबणं गरजेचं आहे. पहिला विकेट गमावून बसलेत विठ्ठल रखुमाई संघ. 12वा खेळाडू अजूनही आलेला नाही आहे विठ्ठल रखुमाई संघ. या षटकातील शेवटचा चेंडू 4 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद झालाय तो विठ्ठल रखुमाई संघाचा. अमोल आले तर स्ट्राईक एंडवरती 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलेत. मुकेश यांची चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेचं हे षटक चांगल्या पद्धतीने हाताळतायत. आतापर्यंत 5 चेंडू झालेले आहेत. फक्त 4 धावा खर्च केल्यात 1 गडीच्या मोबदल्यात. चांगला झेल झाला असता जर हातात तो राहिला असता तर. 1 धाव धावून मिळते. षटक संपलेला आहे. पॉवर प्लेचं षटक संपले. धावसंख्या झाली आहे 5 धावा. डीजे
संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहे डावखुरे गोलंदाज राजू. एक स्लिपच्या मदतीने गोलंदाजी करतायत. बॅकफुटला जाऊन तो पुल करण्याच्या प्रयत्नात अमोल बॅटची इनर एज लागतोय जातोय स्क्वेअर लेग अंपाच्या दिशेमध्ये. हितेश पाटील तिकडे तैनात. एक धाव का रोखू शकले नाही. धाव फलकामध्ये एक धाव जोडली जाते. 6 धावांवरती धावसंख्या जाते. एक गडी बाद 6 धावा. राजू यांची चांगली सुरुवात पहिल्या चेंडूवरती मारण्याच्या प्रयत्नात होते अमोल. सप्राज यांनी जर झेल पकडली तर सोल यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आणि हा चांगला शॉट महेश यांच्या बॅटीतून इनसाइड आउट. चेंडू झाडाला लागून आत तर येतोय. आवी तिकडे तैनात. 2 धाव का रोखू शकणार नाही. सप्राज यांना सुवर्ण संधी. जर झेल पकडला तर सोल यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक. कल्पेश उर्फ मारिओ यांच्याकडनं एक बक्षीस आले. राजू भगत यांच्यासाठी जर हॅट्रिक येते तर 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 2 धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाते. एक गडी बाद 8 धावा. तिसरं चेंडू घेऊन जात आहेत डावखुरे गोलंदाज राजू भगत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. थोडीशी अटॅकिंग फील्ड इथे करतायत आता. एक स्लिप आणि एक सिली पॉइंट. सिली पॉइंट मध्ये आनंद श्रेष्ठ तिकडे उभे. चांगला चेंडू आणि मला वाटतं बोल्ड झालेत. स्टंपला घासून चेंडू जातो. बेल्स पडले. दुसरा झटका. दुसरा विकेट. दुसरा हादरा बसतोय विठ्ठल रखुमाई संघाला. चांगली गोलंदाजी. धन्यवाद डीजे. चौथ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज जातोय अक्षय. आतापर्यंत या दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झाले. धावसंख्या झाले 8 धावा. म्हणजेच एकंदरीत 9 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 8 धावा फलकावर लागले. 2 गडी पॅवडीमध्ये परतलेत विठ्ठल रखुमाई संघाचे. राजू यांची चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3 धावा दिल्यात आणि एक गडी बाद केलाय. खराब चेंडू. खराब चेंडू वाईड जातोय. आत्ताच या चेंडू अगोदर प्रशंसा झाली होती राजूची. चांगली चेंडू चांगली गोलंदाजी केली होती. मला वाटतं त्याच्यानंतर हा वाईड त्यांनी टाकलाय आणि थोडंसं गालबोट लावलंय त्या ओव्हरवरती. धावसंख्या झाली 9 धावा. चांगला चेंडू. तेवढा चांगला फटका. इनसाइड आउट. कव्हर्स ड्राईव्ह केलाय. कव्हर्स रिजन मध्ये अक्षयच्या बॅटीतून येणारी 2 धावा. धावसंख्या झाल्या 11 धावा. अजूनही या षटकातील दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. म्हणजे 10 चेंडूमध्ये 11 धावा जमा झाल्या 2 गडीच्या मोबदल्यात. राजू यांची षटकातील हा 5वा चेंडू घेऊन जातात गावेंकडून. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतायत. चांगला फटका. कॅचचा प्रयत्न तिकडे संदेश करून. चेंडू रेलिंग्सला लागून आतच राहतोय. 1 धाव मिळते. धावसंख्या झाल्या 12 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू राजू भगत यांचा स्ट्राईक एंडवरती आहेत. अमोल हे वैयक्तिक नाबाद 2 धावांवर खेळतायत आणि अक्षय 3 धावांवरती खेळतायत नॉन स्ट्राईक एंडवरती. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जात आहेत राजू. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारण्याच्या प्रयत्नात मिड विकेट रिजनमध्ये भिंतीला लागून चेंडू आत येतो. 1 धावून पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न नाही आणि आता मिसफिल्ड होऊन दुसरा धाव घेतलेली आहे. डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात 2 धावून पूर्ण. षटक संपलेला आहे. मिडफिल्ड वरती 2 धावा मिळतील. धावसंख्या झाली 14 धावा. 2 षटकाखेरीज 14 धावा.
हॅलो. तिसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज सुशांत. सुशांत यांचा पहिला चेंडू सामना करेल तो फलंदाज. पहिला चेंडू खूप सुंदर असा चेंडू, खूपच सुंदर असा टर्न झालेला आहे. फलंदाजाला चेंडू समजत नाहीये. पहिला चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा खूपच सुंदर असा टर्न झालेला आहे. यावेळी पंचांचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद. नवीन गेलेला फलंदाज मिहीर. सुशांतचा तिसरा चेंडू. खूपच चांगली अशी धाव धावून काढलेली आहे. थँक्यू डीजे.
यावेळी खूपच सुंदर असा फटका चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. याच 2 धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 17 धावा. 4 चेंडू 17 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकातले सुशांत यांचे. सामना खेळतो फलंदाज अमोल. फुल टॉस टाकलेला चेंडू पुढेवर मारण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय लॉंग ऑन रिझल्ट मध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक राजू एक धाव काढल्या. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात फलंदाज बाद. डीजे चला विठ्ठल नको आहे. नेक्स्ट बॅटर ग्राउंड मध्ये जायचं. थँक्यू डीजे. नवीन गेलेला फलंदाज राजा. 5 चेंडू धावसंख्या झालेली ती 18 धावा. सुशांतांचा शेवटचा चेंडू. सामना करतो फलंदाज मिहीर. शॉर्टपिच टाकलेला चेंडू मारण्याच्या प्रयत्नात फलंदाजने एक धाव धावून काढली. दुसऱ्या धावाचा काही प्रयत्न नाही. याच एक धावाने तिसरा षटक संपतात. 3 षटकानंतर विठ्ठल रखमाई संघाची धावसंख्या झालेली ती 19 धावा. डीजे चौथा व शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज पवन. पवन यांना एक सुवर्ण संधी आहे. जर त्यांनी हॅट्रिक घेतली तर लवली यांच्याकडे त्यांना एक स्पोर्ट्स शूज देण्यात येईल. पहिला चेंडू थोडासा बाहेर जाणार चेंडू. पंचांचा इशारा वाईड बॉल. दुसरा चेंडू मिहीर मारण्याच्या प्रयत्नात रनआउट होण्याची संधी. फलंदाज रनआउट. डीजे थँक्यू डीजे.
यावेळी खूपच बाजारात चेंडू होता परंतु पंचांचा डिसिजन येतोय. एक धाव, एका धावने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 2 चेंडू 21 धावा. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू, चेंडू हवे, चेंडू येतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये, परंतु थोडा गच्चाड असा क्षेत्ररक्षक झालेला आहे राजू यांच्याकडनं. फलंदाजांना 2 धावा धावून काढलेल्या आहेत. तीन चेंडू धावसंख्या झालेली ती 23 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू मारण्याच्या प्रयत्नात, परंतु खूपच चांगला असं क्षेत्ररक्षक केलेलं तिथे हितेश यांनी. फलंदाजांना एकच धाव मिळते. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली ती 24 धावा. पवन यांचा 5वा चेंडू, सामना करेल तो फलंदाज विकी. अजून एक फलंदाज रनआउट होतोय. यावेळी सोअरपतीला टाकलेला चेंडू, फलंदाजांना एक धाव धावून काढलेली आहे. आणि डायरेक्ट हिट झालेला आहे. फलंदाज रनआउट. ती 25 धावा आणि जिंकण्यासाठी 26 धावांचं लक्ष ठेवलंय ते साईबाबा 11 या संघासमोर. डीजे
जिंकण्यासाठी 26 धावांचा लक्ष ठेवलंय त्या साईबाबा 11 या संघासमोर. 24 चेंडू 26 धावांची गरज आहे. साईबाबा 11 चे सलामीचे फलंदाज उदय आणि संदेश. चला अंपायर्स मॅच चालू करायची आहे. जिंकण्यासाठी 24 चेंडू 26 धावांची गरज. पहिल्या षटक घेऊन आलाय गोलंदाज अमोल. त्यांच्या सामन्याकडे स्ट्रायकर फलंदाज उदय. पहिलाच बॉल खूपच सुंदर असा टाकलेला चेंडू, परंतु फलंदाजानं एक धाव मिळते. एका धावावर धावसंख्येला सुरुवात. अमोल यांचा दुसरा चेंडू. यावेळी खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा, वाईड बॉल. अमोल यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा खूपच बाहेर जाणारा चेंडू, परंतु फलंदाज होतोय रनआउट. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. डीजे. एक चेंडू धावसंख्या झाल्या ती 3 धावा. पंचांचा इशारा लेग बाईस च्या रूपात एक धाव मिळते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 2 चेंडू 4 धावा. अमोल याचा पुढचा चेंडू. सामना करेल तो फलंदाज संदेश.
मारण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत, परंतु फलंदाजीने धावून नाही काढलेले. निर्धाव चेंडू. तीन चेंडू 4 धावा. अमोल यांचा चौथा चेंडू. पुन्हा एकदा त्या दिशेने जाणारा चेंडू. रनआउट होण्याची संधी, परंतु पुन्हा एकदा फलंदाज सुखरूप. निर्धाव चेंडू. 4 चेंडू 4 धावा. खूपच चांगला असं कमबॅक करतोय अमोल. एक चेंडू मध्ये 3 धावा दिल्या होत्या, त्यानंतर 3 चेंडू मध्ये फक्त 3च धावा देतोय. अमोल यांचा पुढचा चेंडू. यावेळी चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या झालेली ती 5 चेंडू 7 धावा. 6 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा फलंदाजाला चेंडू काही समजत नाही आणि निर्धाव चेंडू. याचमुळे पहिले षटक संपत आहे. पहिल्या षटकानंतर साईबाबा 11 या संघाची धावसंख्या झालेली ती 6 धावा. डीजे दुसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज मिहीर. त्यांचा सामना करतो स्ट्रायकर फलंदाज मुकेश. पंचांचा इशारा, वाईड बॉल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 7 धावा. यावेळी मारण्याच्या प्रयत्नात चेंडू येतोय लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये आणि सोपा असा झेल सोडलेला आहे तो. निशांत यांनी गच्चाड असा क्षेत्ररक्षक झालेला आहे. याच एका धावाने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 8 धावा.
चला बेटा रकमाई थोडस घाई करायचं आहे. 12 चेंडूत 14 धावांची गरज. तिसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज जितेश. यांचा सामना करतो स्ट्रायकर फलंदाज मुकेश. शॉर्टपिच टाकलेला चेंडू. चेंडू येतोय लॉंग ऑन रिझल्ट मध्ये. खूपच चांगला असं क्षेत्ररक्षक केलेलं तिथे मिहिर यांनी. फलंदाजांना फक्त एकच धाव मिळतं. यावेळी थोडासा बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा वाईड बॉल. एकंदरीत धाव्याने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 14 धावा. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. आता जिंकण्यासाठी 10 चेंडूत 10 धावांची गरज. जिंकण्यासाठी 10 चेंडूत 10 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे सामना. जितेश यांचा पुढचा चेंडू. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू. यावेळी खूपच सुंदर असा फटका आणि त्यांच्या बॅटमध्ये 2 धावांसाठी. आजच्या दिवसातला तिसरा सामना चालू आहे. साईबाबा 11 वर्सेस विठ्ठल रखुमाई. यानंतर होणारा सामना लकी स्टार 11 वर्सेस साई एकविरा. साई एकविरा या संघाने नाणेफेकी जिंकून गोलंदाजी घेतली आहे. तसंच लकी स्टार या संघाला फलंदाजीसाठी आव्हान केलेलं आहे. दोन्ही संघांनी या मॅच नंतर लगेचच ग्राउंड मध्ये उपस्थित राहायचं आहे. तसंच सर्व संघांना एक सूचित करतो की पुढच्या संडेचे जे लॉर्ड्स होणार आहेत ते फायनलच्या सामन्याच्या अगोदर लॉर्ड्स होणार आहेत. तर सर्व संघांनी उपस्थित राहायचं आहे. तसंच फायनलच्या अगोदर एक सरप्राईज टुर्नामेंटचं सुद्धा अनाउन्समेंट होणार आहे. ते सर्वांना थोड्याच वेळात समजेल. यावेळी खूपच सुंदर असा चेंडू. रनआउट होण्याचा संधी, परंतु खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची. एक धाव धावून काढलेली. याचप्रमाणे धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 4 चेंडू 19 धावा. जिंकण्यासाठी 8 चेंडूत 7 धावांची गरज. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू पुन्हा एकदा मारलेला आहे ऑन साइडच्या दिशेने 2 धावांसाठी. शेवटचा चेंडू. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. यावेळी पुढे मारण्याच्या प्रयत्नात चेंडू निर्धाव. या सामने षटक संपलेलं आहे. आता जिंकण्यासाठी 6 चेंडूत 5 धावांची गरज. बघूया विठ्ठल रखुमाई या संघाकडनं शेवटचा षटक कोण घेऊन येत आहे. डीजे
6 चेंडूत 5 धावांची गरज. शेवटचा षटक घेऊन आलाय गोलंदाज निशांत. निशांत यांचा पहिला चेंडू सामना करतो फलंदाज आनंद. शॉर्टपिच टाकलेला चेंडू मारण्याच्या प्रयत्नात फलंदाजाने एक धाव धावून काढलेली आहे त्या जिंकण्यासाठी. पाच चेंडू 4 धावांची गरज. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात बॅटची एज लागली आहे फलंदाजांना. पुन्हा एकदा एक धाव मिळते. जिंकण्यासाठी 4 चेंडू 3 धावांची गरज. यावेळी खूपच सुंदर असा चेंडू. 3 चेंडू 3 धावा. खूपच चांगली अशी गोलंदाजी करतोय निशांत. सामना कंपल्सरी चेस आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. 3 चेंडू 3 धावा. स्ट्रायकर फलंदाज आनंद. यावेळी खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा वाईट बॉल. तर जिंकण्यासाठी 3 चेंडू 2 धावांची गरज. बाकू बॅटिंग वाले पुन्हा एकदा खराब टाकलेला चेंडू. गच्चाळ असा क्षेत्ररक्षक आणि याचप्रमाणे पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. याचप्रमाणे साईबाबा संघ सामना जिंकलेला आहे. पुढचा होणारा सामना लकी स्टार 11 वर्सेस साई एकविरा. साई एकविरा या संघाने नाणेफेकी जिंकून गोलंदाजी घेतलेली आहे. तसंच लकी स्टार या संघाला फलंदाजीसाठी आव्हान केलेलं आहे.